हाय, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय जीओसी आणि जीओसीमध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय रिॲक्शन इंटरमिडिएट. तर आपण टोटल 6 रिॲक्शन इंटरमिडिएट पाहिलेले आहेत आणि याच्यामध्ये आपण 2 कंप्लीट पण केलेले आहेत, कार्बोकॅटायन आणि फ्री रॅडिकल. तर आज आपण पाहतोय थर्ड रिॲक्शन इंटरमिडिएट कार्बेनियन. थर्ड रिॲक्शन इंटरमिडिएट इज कार्बेनियन. व्हॉट इज मीन बाय कार्बेनियन? पहा, कार्बेनियनची डेफिनेशन काय पहा. तर याच्यामध्ये एक वर्ड आहे पहा, कोणता? कार्ब. आणि दुसरा वर्ड कोणता आहे? ॲनायन. कार्ब, ॲनायन. कार्ब म्हणजेच काय? कार्बन. आणि ॲनायन म्हणजेच काय? नेगेटिव्ह चार्ज. म्हणजे कार्बन ॲटमवरती जर नेगेटिव्ह चार्ज असेल तर अशा स्पेसिसला आपण काय म्हणणार? कार्बेनियन. म्हणजे जी स्पेसिस की ज्या स्पेसिसमध्ये कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे? नेगेटिव्ह चार्ज आहे, अशा स्पेसिसला आपण काय म्हणणार? कार्बेनियन. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट डेफिनेशन पाहूया कार्बेनियनची. डेफिनेशन, ए कार्बन स्पेसिस. पहा, डेफिनेशन आहे ए कार्बन स्पेसिस, ए कार्बन स्पेसिस कॅरिंग ए नेगेटिव्ह चार्ज, कॅरिंग ए नेगेटिव्ह चार्ज, कॅरिंग ए नेगेटिव्ह चार्ज ऑन कार्बन एटम, ऑन कार्बन एटम is called कार्बेनियन. इज कॉल्ड कार्बेनियन. कार्बेनियन म्हणजे काय? एक कार्बन स्पेसिस. तरी कोणती स्पेसिस असते? कार्बन स्पेसिस असते. कॅरिंग ए नेगेटिव्ह चार्ज ऑन कार्बन एटम. नेगेटिव्ह चार्ज कोणत्या ॲटमवरती असतो? कार्बन एटमवरती असतो. त्याला आपण काय म्हणतो? कार्बेनियन. पहा, एकदम सिंपल डेफिनेशन आहे कार्बेनियनची. ए कार्बन स्पेसिस कॅरिंग ए नेगेटिव्ह चार्ज ऑन कार्बन एटम इज कॉल्ड कार्बेनियन. फॉर एक्झाम्पल, आपण इथे एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3. पहा, ह्या सीवरती कोणता चार्ज आहे? नेगेटिव्ह चार्ज आहे. हा निगेटिव्ह चार्ज आला कशामुळे? तर ह्या 2 इलेक्ट्रॉनमुळे आला. ह्या इलेक्ट्रॉनच्या पेअरमुळे ह्या कार्बन एटमवरती चार्ज कोणता आला? निगेटिव्ह चार्ज आला. अँड देअरफॉर दिस इज कॉल्ड कार्बेनियन. त्याचं आपल्याला नाव काय सांगता येईल? CH3 मीन्स मिथाईल. आणि कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे याला काय म्हणायचं? कार्बेनियन, मिथाईल कार्बेनियन. सेम द टाईप सेकंड एक्झाम्पल CH2 ह्या कार्बन ॲटमवरती आहे निगेटिव्ह चार्ज. दिस इज कॉल्ड कार्बेनियन. कोणता कार्बेनियन? CH3CH2. याला आपण काय म्हणतो? इथाईल असं म्हणतो. दिस इज इथाईल. आणि कार्बन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे आपण याला काय म्हणणार? कार्बेनियन. दिस इज कॉल्ड इथाईल कार्बेनियन एटसेट्रा. इथे लक्षात, म्हणजे कार्बन ॲटमवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर याला आपण काय म्हणतो? कार्बेनियन असं म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे, न्यू पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन. न्यू पॉईंट, फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन. तर कार्बेनियनचं फॉर्मेशन कसं होतं? याच्यामध्ये फर्स्ट आहे, सिम्पल आहे, हेटेरोलिटिक क्लिवेज ऑफ. फर्स्ट आहे हेटेरोलिटिक क्लिवेज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. जर कोव्हॅलेंट बॉन्डचं हेटेरोलिटिक क्लिवेज झालं तर काय तयार होतात? कार्बेनियन तयार होतात. हेटेरोलिटिक क्लिवेज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड पण कधी? when carbon atom is attached to less electronegative atom. पहा, जर कोव्हॅलेंट बॉन्डचं हेटेरोलिटिक क्लिवेज झालं कधी? जेव्हा कार्बन ॲटम हा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटमला अटॅच असेल, तेव्हा जर कोव्हॅलेंट बॉन्डचं हेटेरोलिटिक क्लिवेज झालं तर काय तयार होतात? कार्बेनियन तयार होतात. आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे लक्षात येईल. पहा, C आणि या Cला अटॅच आहे हा Z. पहा, Cला काय अटॅच आहे? Z. Cच्या ह्या राहिलेल्या 3 फॅलन्सी. इथे आपण Z सांगूया. Z इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन. समजा इथे हा जो Z आहे तो Z कसा आहे? कार्बन ॲटमपेक्षा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. मग मला सांगा, कार्बन आणि झेडमध्ये मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण झाला? तर कार्बन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन झेड. याचं जर समजा आपण हेटेरोलिसिस केलं, हेटेरोलिसिस म्हणजेच हेटेरोलिटिक बॉन्ड क्लिवेज. हेटेरोलिसिस
पहा हेटेरोलिसिस म्हणजेच काय तर हेटेरोलिटिक बॉन्ड फ्युजन असतं. पहा कार्बन आणि झेडमध्ये हा जो कोव्हलंट बॉन्ड आहे ह्या कोव्हलंट बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहा इथे आपण काय सांगितलं झेड इज लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन कार्बन आणि त्यामुळे हा कार्बन ॲटम काय करेल ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन कोण स्वतःकडे अट्रॅक्ट करेल म्हणजे हे दोन्ही इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील म्हणजे काय ठरेल पहा सी ह्या सीच्या ह्या 3 व्हॅलन्सी पहा 1 2 and 3 ह्या 3 व्हॅलन्सी हे 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झालेत कार्बन ॲटमवरती शिफ्ट झालेत हे 2 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल निगेटिव्ह चार्ज येईल प्लस ह्या झेडवरती चार्ज कोणता येईल पॉझिटिव्ह चार्ज येईल. पहा कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आलेला आहे निगेटिव्ह चार्ज आलेला आहे आणि त्यामुळे आपण याला काय म्हणणार कार्बॅनियन. दिस इज कॉल्ड कार्बॅनियन. आलं लक्षात म्हणजे कार्बेनियन कधी फॉर्म होतात तर कार्बेनियन कधी फॉर्म होतात हेटेरोलिटिक क्लिवेज. हेटेरोलिटिक क्लिवेज ऑफ कोव्हलंट बॉन्ड व्हेन कार्बन ॲटम इज अटॅच टू लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम. आलं लक्षात नोट डाऊन करा. हे आता आपण काय पाहिलं कार्बेनियन म्हणजे काय आणि फॉर्मेशन ऑफ कार्बेनियनची फर्स्ट मेथड आपण पाहिले हेटेरोलिटिक क्लिवेज ऑफ कोव्हलंट बॉन्ड. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड मेथड आहे पहा सेकंड मेथड ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ ॲसिडिक हायड्रोजन. ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ ॲसिडिक हायड्रोजन बाय बेस. जर समजा बेसनं ॲसिडिक हायड्रोजन जर ॲब्स्ट्रॅक्ट केला म्हणजे काढून घेतला तरीसुद्धा काय तयार होतो कार्बेनियन तयार होतो. पहा त्याच्यामध्ये हे ॲसिडिक हायड्रोजन म्हणजे काय आणि बेस म्हणजे काय ते तुम्हाला माहीत पाहिजे. पहा ॲसिडिक हायड्रोजन पहा समजा हा कार्बोनेटम आहे दिस इज कार्बोनेटम आणि या कार्बोनेटमला अटॅच आहे वाय. ह्या कार्बोनेटमला काय अटॅच आहे वाय आणि आपण असं सांगितलं की हा जो वाय आहे तो वाय कसा आहे वाय इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असेल. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे काय जो इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करतो अशा ग्रुपला अशा ॲटमला आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. पहा ज्या कार्बोनेटमला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे त्या कार्बोनेटमला जर समजा एच अटॅच असतील पहा ज्या कार्बोनेटमला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे त्या कार्बोनेटमला जर एच अटॅच असतील तर तो जो एच आहे तो एच कोणता होईल ॲसिडिक एच. दिस इज कॉल्ड ॲसिडिक एच. दिस इज कॉल्ड ॲसिडिक हायड्रोजन. लक्षात आलं ॲसिडिक हायड्रोजन कधी असतो ज्या कार्बोनेटमला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे त्याच कार्बोनेटमला जर हायड्रोजन ॲटम अटॅच असतील तर ते हायड्रोजन कसे असतात ॲसिडिक हायड्रोजन असतात. आता इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणकोणते असू शकतात तर वाय म्हणजेच काय तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. आता हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय काय असू शकतो तर सी डबल बॉन्ड ओ. पाठीमाग मी तुम्हाला सांगितले पहा जेवढे पण मायनस आय इफेक्ट दाखवतात किंवा मायनस एम इफेक्ट दाखवतात ते सर्व ग्रुप कोणते असतात तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. फॉर एक्झाम्पल हा कार्बोनिल ग्रुप असेल त्यानंतर NO2 ग्रुप असेल म्हणजे नायट्रो ग्रुप असेल CN ग्रुप असेल एटसेट्रा. हे जे सर्व ग्रुप आहेत हे सर्व ग्रुप कोणते आहेत इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट बेस. पाहता इथं आपण बेस काय घेऊ शकतो तर बेस आपण कोणता घेऊ शकतो समजा इथं आपण घेतला OH मायनस तर OH मायनस हा काय आहे बेस आहे. त्यानंतर आहे NH2 मायनस हा पण काय आहे बेस आहे. त्यानंतर आहे RO मायनस तर हे काय सर्व बेस आहेत. जर या बेसनं हा ॲसिडिक एच ॲब्स्ट्रॅक्ट केला की काय तयार होतो कार्बेनियन तयार होतो. बोया कार्बेनियन कसं तयार होत होते पहा फॉर एक्झाम्पल फर्स्ट पहा CH3C डबल बॉन्ड OH. आपण एक ऑलरेडी घेतला आहे C डबल बॉन्ड OH प्लस याची रिएक्शन आपण करूया बेससोबत. बेस कोणता आहे OH मायनस. दिस इज कॉल्ड हायड्रॉक्झिल आयन. पहा C डबल बॉन्ड O हा काय आहे कार्बोनिल ग्रुप आहे. दिस इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपला हा कार्बोनेटम अटॅच आहे आणि ह्या कार्बोनेटमला हे जे 3 एच अटॅच आहेत हे 3 एच कोणते होतील मग ॲसिडिक एच होतील. पहा आपण काय सांगितलं ज्या कार्बोनेटमला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे त्याच कार्बनला जर हायड्रोजन अटॅच असतील तर हे हायड्रोजन कोणते असतात ॲसिडिक एच असतात. पहा हा जो CH3 आहे तो CH3 आपण असं लिहू शकतो CH2H. हा CH3 आपण असं लिहू शकतो. पहा हा बेस काय करेल हा जो एच आहे तो एच काय करेल ॲब्स्ट्रॅक्ट करेल म्हणजे काढून घेईल. मग हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत हे 2 इलेक्ट्रॉन काय होतात तर ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतात आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा हा OH मायनस काय करेल हा एच केल म्हणजेच काय तयार होईल H2O तयार होईल H2O प्लस शिल्लक काय राहिलं पहा हे 2 इलेक्ट्रॉन ह्या C वरती शिफ्ट झालेत
पहा हे 2 इलेक्ट्रॉन कुठं आलेत, ह्या सीवरती आलेत आणि त्यामुळे ह्या सीवरती चार्ज कोणता असेल, निगेटिव्ह चार्ज असेल. पुढे काय लिहिलेलं आहे तर सी डबल बॉन्ड ओ एच अँड दिस इज कॉल्ड कार्बेनियन. दिस इज कॉल्ड कार्बेनियन. एकदम सिंपल आहे. ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ ॲसिडिक हायड्रोजन. ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ ॲसिडिक हायड्रोजन बाय बेस टू गिव्स कार्बेनियन. एकदम सिंपल आहे. हे नोट डाऊन करा. आपण याचे काही अजून एक्झाम्पल्स पाहूया. पहा झालं नोट डाऊन करून. हे पहा याच्यामधले आपण एक्झाम्पल सेकंड पाहूया. हां जास्त काही अवघड नाही, एकदम सिंपल मेथड्स आहेत ह्या. हां एक्झाम्पल सेकंड CH3 CH2 NO2. हां CH3 CH2 NO2 प्लस आपण याची रिएक्शन करूया बेससोबत. बेस OH मायनस गिव्ज. पहा काय तयार होईल, कार्बेनियन तयार होईल. पहा याच्यामध्ये NO2 हा काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. हा कोणत्या कार्बन ॲटमला अटॅच आहे, ह्या कार्बन ॲटमला अटॅच आहे. ह्या कार्बन ॲटमला जे H अटॅच आहेत ते H कोणते होतील, ॲसिडिक H होतील. हे जे H आहेत ते H ॲसिडिक होतील का, नाही, कारण ह्या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच नाही आहे. ह्या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे NO2 आणि त्यामुळे हे जे 2 H आहेत ते 2 H कोणते होतील, ॲसिडिक H होतील. पहा हा जो CH2 आहे तो आपण असा लिहू शकतो. हा CH2 आपण असा लिहू शकतो CH आपण असं लिहू शकतो. पहा हा OH मायनस काय करेल, हा जो ॲसिडिक H आहे तो ॲसिडिक H काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि त्यामुळे ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील, कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल. पहा CH3 CHNO2 प्लस H2O. पहा ह्या कार्बन ॲटमवरती ते 2 इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत, हे 2 इलेक्ट्रॉन, आणि त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. अँड दिस इज कॉल्ड कार्बेनियन. यालाच आपण काय म्हणतो, कार्बेनियन असं म्हणतो. त्यानंतर एक्झाम्पल थर्ड पहा. एक्झाम्पल थर्ड दिस इज केटोन. हां C डबल बॉन्ड O. याच्यामध्ये कोणता H हा ॲसिडिक H आहे. दिस इज केटोन C डबल बॉन्ड O. येथे लक्षात हे 4 लाईन जंक्शन आहे. 4 लाईन जंक्शन म्हणजे काय असतं, C असतं. C डबल बॉन्ड O आहे. C डबल बॉन्ड O म्हणजे काय, तर एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. C डबल बॉन्ड ओला जे कार्बन ॲटम अटॅच आहेत त्यांना आपण काय म्हणतो, हां हे जे कार्बन ॲटम आहेत ते कोणते झाले, अल्फा कार्बन ॲटम झाले. आणि इथे जे H अटॅच आहेत ते H काय झाले मग सांगा, ॲसिडिक H झाले. हां इथे CH2 आहे, इथे CH2 आहे, त्यातला आपण एकच H काय करूया, इथं रिप्रेझेंट करूया. इथं CH2 आहे म्हणजे कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत. दिस इज 2 लायनेशन. येथे लक्षात, त्यातला मी एक H हा आता इथं दाखवलेला आहे. त्यानंतर याच्यावरती आपण लिहूया बेस NH2 मायनस. हा NH2 मायनस काय करेल, हा जो ॲसिडिक H आहे तो ॲसिडिक H काय करेल, काढून घेईल आणि त्यामुळे ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि पुढचं स्ट्रक्चर आपल्याला हे असं मिळेल. C डबल बॉन्ड O याच्यावरती येतील हे 2 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे निगेटिव्ह चार्ज अँड दिस इज कॉल्ड कार्बेनियन. आलं लक्षात, एकदम सिंपल आहे. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ आहे CH3 C डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O O CH3. समजा आपण इथं बेस यूज केला OH मायनस सांगा काय तयार होईल ते. पहा कोणता H हा ॲसिडिक H आहे, मला सांग कोणता H हा ॲसिडिक H आहे. पहा C डबल बॉन्ड O हा काय आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. C डबल बॉन्ड ओला जे कार्बन ॲटम अटॅच असतात त्या कार्बन ॲटमवरती जे H असतात ते H कसे असतात, ॲसिडिक H असतात. मग पहा C डबल बॉन्ड ओला हा कार्बन ॲटम अटॅच आहे, त्याला हा जो H अटॅच आहे तो H कसा होईल सांगा, ॲसिडिक होईल. हा H ॲसिडिक होईल. हा H ॲसिडिक असेल का, यस. हा सुद्धा H कसा असेल, ॲसिडिक असेल, कारण हाही कार्बन ॲटम कशाला अटॅच आहे, तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपला अटॅच आहे. पहा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपला जे कार्बन ॲटम अटॅच आहेत त्या कार्बन ॲटमवरती जे H अटॅच असतात त्या Hला आपण काय म्हणतो, ॲसिडिक H म्हणतो. आता पहा इथे पण ॲसिडिक H आहे, इथेही ॲसिडिक H आहे. कोणता ॲसिडिक H हा हा जो बेस आहे तो बेस काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल. कोणता ॲसिडिक हायड्रोजन हा बेस ॲब्स्ट्रॅक्ट करेल. इथं 2 टाईपचे ॲसिडिक H आहेत, तर कोणता,
तर हा ॲसिडिक एच काय करेल, तो ॲब्स्ट्रॅक्ट करेल. दिस इज मोर ॲसिडिक, दिस इज मोर ॲसिडिक अँड दिस इज लेस ॲसिडिक एच. लेस ॲसिडिक का आणि हा मोर ॲसिडिक का? पहा, हा जो कार्बन ॲटम आहे तो 2 इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपला अटॅच आहे. पहा, ह्या कार्बन ॲटमच्या लेफ्ट साईडला पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे आणि ह्या कार्बनच्या राईट साईडला पण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे अँड देअरफॉर दिस इज मोर ॲसिडिक. ह्या कार्बन ॲटमला फक्त एकच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे आणि त्यामुळे हा जो एच आहे तो ॲसिडिक आहे, परंतु लेस ॲसिडिक आहे ॲज कम्पेअर टू दिस एच. आलं लक्षात? त्यामुळे काय होईल, इथला एच काय होणार, रिमूव्ह होणार. पहा, इथे NH2 आणि हा एच काय तयार होईल, NH3 तयार होईल. पहा, इथे काय होईल, हा OH मायनस हा एच घेईल म्हणजेच काय तयार होईल, पहा H2O तयार होईल प्लस शिल्लक काय राहिलं पाहिजे CH3 पुढे C डबल बॉन्ड O CH याच्यावरती येईल निगेटिव्ह चार्ज, पुढे C डबल बॉन्ड O CH3. तर हा काय तयार झाला, कार्बेनियन तयार झाला. इथे लक्षात. पहा, ही झाली सेकंड मेथड कंप्लीट, ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ ॲसिडिक हायड्रोजन बाय बेस. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे, पहा अल्काइन्स फ्रॉम अल्काइन्स. तर अल्काइनपासून सुद्धा काय तयार होतात, कार्बेनियन तयार होतात. पहा, याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहूया. CH ट्रिपल बॉन्ड CH हा काय अल्काइन आहे, कारण कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड. हा CH आपण असं लिहू शकतो C सिंगल बॉन्ड H प्लस याच्यामध्ये आपण काय ॲड करूया, बेस ॲड करूया NaNH2. तर NaNH2 हा काय आहे, बेस आहे. पहा, Na प्लस असतो, NH2 मायनस असतो. पहा, बेस NH2 मायनस. पहा काय होईल, आता पहा अल्काइनमध्ये ॲसिडिक एच कधी असतो, जर ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटमला हायड्रोजन अटॅच असेल तर ॲसिडिक एच म्हणायचं. त्याला काय म्हणायचं, जो हायड्रोजन ट्रिपल बॉन्डेड कार्बन ॲटमला अटॅच असतो, तो एच कसा असतो, ॲसिडिक एच असतो. मग याच्यामध्ये ॲसिडिक एच कोणता आहे, हा पण आहे. इथे लक्षात. तर हा NH2 मायनस काय करेल, हा जो एच आहे तो एच काय करेल, ॲब्स्ट्रॅक्ट करेल आणि त्यामुळे ह्या बॉन्डमधले जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 2 इलेक्ट्रॉन्स ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल, CH ट्रिपल बॉन्ड C. ह्या Cवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल प्लस हा NH2 हा एच घेईल म्हणजेच काय तयार होईल, NH3 आणि हा जो Na प्लस आहे तो Na प्लस काय होईल, ह्या C मायनसला अटॅच होईल Na प्लस. पहा, Cवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे आणि Cवरती निगेटिव्ह चार्ज आहे, याचाच अर्थ हा काय झाला, कार्बेनियन. दिस इज कार्बेनियन. येते लक्षात. व्हेरी सिम्पल, नोट डाऊन. पहा, आत्ता आपण कोणता पॉईंट पाहिला, फॉर्मेशन ऑफ कार्बेनियन. तर आता आपण न्यू पॉईंट पाहूया, ऑर्बिटल डायग्राम. पहा, न्यू पॉईंट आहे, न्यू पॉईंट ऑर्बिटल डायग्राम ऑफ मिथाइल कार्बेनियन ऑर्बिटल डायग्राम ऑफ मिथाइल कार्बेनियनचं स्ट्रक्चर काय असेल, पहा CH3. दिस इज कॉल्ड मिथाइल आणि याच्यावरती आहेत हे 2 इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे ह्या Cवरती चार्ज कोणता येईल, निगेटिव्ह चार्ज येईल. दिस इज कॉल्ड मिथाइल कार्बेनियनचे आपल्याला काय काढायचे आहे, ऑर्बिटल डायग्राम काढायचे आहे. पण याच्यामध्ये फर्स्ट काय आहे, कार्बन ॲटम. आपण इथं फर्स्ट ड्रॉ करतोय कार्बन ॲटम. ह्या कार्बन ॲटमला एच किती अटॅच आहेत, 3 एच अटॅच आहेत. दिस इज फर्स्ट एच, दिस इज सेकंड एच अँड दिस इज थर्ड एच. पहा, ह्या कार्बन ॲटमवरती काय आहे, एक इलेक्ट्रॉनची पेअर आहे. दिस इज कॉल्ड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे ते आपण इथं ऑर्बिटलमध्ये दाखवतोय. दिस इज कॉल्ड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पहा, हा जो कार्बन ॲटम आहे त्या कार्बनचं हायब्रिडायजेशन काय आहे, sp3 हायब्रिडायजेशन आहे. पहा, कार्बेनियनमध्ये हा जो कार्बन ॲटम आहे की ज्याचे 3 सिग्मा बॉन्ड आहेत आणि प्लस एक लोन पेअर आहे, त्याचं हायब्रिडेशन आहे sp3 आणि त्यामुळे याचा जो शेप आहे, किंवा आपण याला म्हणू शकतो जॉमेट्री. शेप ऑर जॉमेट्री ऑफ कार्बेनियन इज पिरॅमिडल. पहा, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात, दी शेप ऑर जॉमेट्री ऑफ कार्बेनियन इज पिरॅमिडल. कार्बेनियनचा शेप कसा आहे, पिरॅमिडल आहे आणि दिस इज दी शेप ऑफ कार्बेनियन. इथे लक्षात, दिस इज कॉल्ड पिरॅमिडल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे हायब्रिडायजेशन ऑफ. न्यू पॉईंट आहे हायब्रिडायजेशन ऑफ कार्बन. हायब्रिडायजेशन ऑफ कार्बन हे आपण ह्याच टॉपिकमध्ये स्टार्टिंगला पाहिलं होतं. पहा,
हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन कसं करतात? कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे लक्षात? हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन कसं करतात? कार्बनचं हायब्रिडेशन एकदम सिंपल आहे. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स पहा हायब्रिडेशन कसं काढायचं आहे? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर एल पी म्हणजेच काय? लोन पेअर. म्हणजे कार्बनेटमचं जर आपल्याला हायब्रिडेशन करायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. आपण इथे काही एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH3 CH2 आणि याच्यावरती हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे याच्यावरती हे 2 इलेक्ट्रॉन. दिस इज कॉल्ड इथाइल कार्बेनियन. त्यानंतर याच्यामध्ये आहे CH2 डबल बॉन्ड CH याच्यावरती आहे हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे लोन पेअर आणि CH ट्रिपल बॉन्ड C याच्यावरती आहे हा निगेटिव्ह चार्ज. इथे जो कार्बेनियन आहे ह्या कार्बनचं आपल्याला काय काढायचं आहे? हायब्रिडेशन काढायचं आहे. हायब्रिडेशन ऑफ दिस कार्बोनेटम म्हणजे ज्या कार्बोनेटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्या कार्बनचं आपल्याला काय काढायचं आहे? हायब्रिडेशन काढायचं आहे. तर फॉर्म्युला काय? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस लोन पेअर. पहा ह्या कार्बोनेटमचे किती सिग्मा बॉन्ड आहेत? ह्या कार्बोनेटमचे सिग्मा बॉन्ड किती? पहा इथे हे 2 H अटॅच आहेत. हे 2 H आपण असे लिहू शकतो. पहा दिस इज फर्स्ट H अँड दिस इज सेकंड H. याचे सिग्मा बॉन्ड किती आहेत? ऑल सिंगल बॉन्ड्स आर सिग्मा बॉन्ड 1 2 3 हे 3 सिग्मा बॉन्ड झाले आणि प्लस लोन पेअर म्हणजे टोटल व्हॅल्यू किती आली सांगा? 4 आली ना. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड 3 प्लस 1 लोन पेअर. येते लक्षात? हे लोन पेअर पहा 1 2 3 हे 3 सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर किती आहे? 1 म्हणजे व्हॅल्यू किती आली सांगा? ही 4 व्हॅल्यू आली. आणि जर व्हॅल्यू 4 आली नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअरचे तर हायब्रिडेशन काय असतं सांगा? sp3 हायब्रिडेशन असतं. हे पाठीमाग आपण पाहिलेलं आहे. सेम त्या टाईप ह्या कार्बोनेटमचं हायब्रिडेशन सांगा. व्हॉट इज दी हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन ॲटम? द हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बन ॲटम इज कसं करणार? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स प्लस लोन पेअर. किती सिग्मा बॉन्ड आहे त्याचे? 2 सिग्मा बॉन्ड. हायड्रोजन 1 आणि त्याच्या ॲडजस्टंटला काय आहे? डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्डमध्ये काय असतो? एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो. म्हणजे हा एक सिग्मा बॉन्ड आणि हा एक सिग्मा बॉन्ड. किती झाले सिग्मा बॉन्ड? 2 सिग्मा बॉन्ड झाले प्लस लोन पेअर 1 म्हणजे टोटल व्हॅल्यू किती येणार? 3 व्हॅल्यू येणार. आणि जर व्हॅल्यू 3 आली तर हायब्रिडेशन काय असतं? sp2. आता पहा ह्या कार्बोनेटमचं हायब्रिडायझेशन काय असेल? व्हॉट इज दी हायब्रिडायझेशन ऑफ दिस कार्बोनेटम? नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड सांगा. ट्रिपल बॉन्डमध्ये काय असतो? 2 पाय बॉन्ड असतात आणि 1 सिग्मा बॉन्ड असतो. म्हणजे 1 सिग्मा बॉन्ड आणि 1 लोन पेअर. 1 + 1 व्हॅल्यू किती आली? 2 आले. आणि त्यामुळे याचं हायब्रिडेशन काय आहे? sp हायब्रिडेशन आहे. म्हणजे कार्बेनियनचं हायब्रिडेशन काय असू शकतं? तर कार्बेनियनचं हायब्रिडेशन हे sp3 असू शकतं, sp2 असू शकतं, sp पण असू शकतं. येते लक्षात? हे नोट डाऊन करा. झालं हे नोट डाऊन करून सर्वांचं. पहा आता याच्यामध्ये आपण काय लिहितो आहे? इम्पॉर्टंट पॉईंट्स ऑफ कार्बेनियन. न्यू पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा इम्पॉर्टंट पॉईंट म्हणा. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बेनियन. कार्बेनियनच्या इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स पहा कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे. फर्स्ट पॉईंट इट इज हायली अनस्टेबल. हा कसा आहे? हायली अनस्टेबल आहे. त्यानंतर सेकंड इट इज हायली रिएक्टिव्ह. हा पण कसा आहे? हायली रिएक्टिव्ह आहे, हायली ॲक्टिव्ह आहे, हायली रिएक्टिव्ह. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट द्यायचा आहे 8 इलेक्ट्रॉन्स इन दी व्हॅलन्स शेल. याच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. दॅट इज कम्प्लीट ऑक्टेट. दॅट इज कम्प्लीट ऑक्टेट. पहा याच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? तर 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. हे कशाला 8 इलेक्ट्रॉन्स? पहा ह्या बॉन्डमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2 इलेक्ट्रॉन. याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. किती झाले टोटल? 6 इलेक्ट्रॉन झाले. हे 6 इलेक्ट्रॉन प्लस ह्या लोन पेअरमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. एक लोन पेअर याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे पहा हे टोटल किती झाले? हे 2 हे 2 हे 2 आणि हे 2 टोटल किती झाले? 8 इलेक्ट्रॉन झाले. 8 इलेक्ट्रॉन्स इन दी व्हॅलन्स शेल. जर 8 इलेक्ट्रॉन व्हॅलन्स शेलमध्ये असतील तर त्याचं ऑक्टेट कसं असतं? कंप्लीट असतं. 8 इलेक्ट्रॉन्स इन दी व्हॅलन्स शेल दॅट इज कंप्लीट ऑक्टेट.
त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ पॉईंट लिहायचा आहे, इट इज इलेक्ट्रॉन रिच. तर हा कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे. आणि जे इलेक्ट्रॉन रिच असतात त्यांना आपण काय म्हणतो, न्यूक्लिओफाईल. कार्बेनियन ॲक्ट्स ॲज न्यूक्लिओफाईल्स. पहा कार्बेनियन हे कसे असतात, न्यूक्लिओफाईल्स असतात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे, पहा इलेक्ट्रॉन डोनर. इलेक्ट्रॉन डोनर किंवा इलेक्ट्रॉन पेअर डोनर असंही म्हणू शकतो आपण, इलेक्ट्रॉन पेअर डोनर. तर पहा हे कार्बेनियन कसे आहेत, इलेक्ट्रॉन पेअर डोनर असतात. म्हणजे ही लोन पेअर तो दुसऱ्या ॲटमला, दुसऱ्या स्पेशलला तो डोनेट करू शकतो. आणि जे डोनेट करतात त्यांना आपण काय म्हणतो, लेविस बेस म्हणतो. जे इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतात त्यांना आपण काय म्हणतो, लेविस बेस म्हणतो. जी इलेक्ट्रॉनची पेअर ॲक्सेप्ट करतात त्यांना आपण काय म्हणतो, लेविस ॲसिड म्हणतो. आणि जे इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट करतात त्यांना आपण काय म्हणतो, लेविस बेस असं म्हणतो. त्यानंतर याच्यामध्ये 7 नंबर पॉईंट लिहायचा आहे. 7 नंबर पॉईंट, इट इज डायमॅग्नेटिक. तर हा कसा आहे, डायमॅग्नेटिक आहे. दिस इज डायमॅग्नेटिक. तर पहा इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, फॅलन्शियरमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. 8 इलेक्ट्रॉन कसे आहेत, इवन इलेक्ट्रॉन्स आहेत ना. इवन इलेक्ट्रॉन असतील तर आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक. आणि जर ऑड इलेक्ट्रॉन असतील तर आपण काय म्हणतो, पॅरामॅग्नेटिक. जसं आपण पाठीमागं फ्री रॅडिकल पाहिलं होतं, तर फ्री रॅडिकल्स हे कसे होते, पॅरामॅग्नेटिक होते. कारण त्याच्या फॅलन्शियरमध्ये किती इलेक्ट्रॉन्स होते, 7 इलेक्ट्रॉन्स होते. म्हणजे ऑड इलेक्ट्रॉन होते. ऑड इलेक्ट्रॉन स्पेसिस कसे असते, पॅरामॅग्नेटिक. आणि इवन इलेक्ट्रॉन स्पेसिस हे कसे असते, डायमॅग्नेटिक असते. येथे सर्वांच्या लक्षात. तर ह्या झाल्या इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बेनियन. नोट डाऊन. पहा न्यू पॉईंट आहे, स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन. तर कार्बेनियनची स्टॅबिलिटी मला सांगा, कार्बेनियन म्हणजे काय. तर कार्बेनियन म्हणजे निगेटिव्हली चार्ज कार्बन स्पेसिस. निगेटिव्हली चार्ज कार्बन स्पेसिस कॉल्ड कार्बेनियन. पहा इथे मी कार्बेनियन ड्रॉ करतो आहे, सी. पहा सीवरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह चार्ज कशामुळे आहे, तर हे 2 इलेक्ट्रॉन त्याच्यावरती असल्यामुळे. पहा राहिलेल्या कार्बनच्या ह्या 3 फॅलन्सी. इथे एक मी कार्बेनियन ड्रॉ करतो आहे. दिस इज कार्बेनियन. पहा जर समजा आपण ह्या कार्बनेटमला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच केला. कोणता ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आपण अटॅच केला. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचं काम करतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचं काम करतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणकोणते असतात, तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हे कोणकोणते असतात, तर प्लस आय इफेक्ट दाखवणारे, प्लस एच इफेक्ट दाखवणारे आणि प्लस एम इफेक्ट दाखवणारे जे ग्रुप आहेत ते ग्रुप कोणते असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. येथे लक्षात. हां इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतात, मग ह्या बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स डोनेट करतात. कोणाला डोनेट करतात, तर या C- ला डोनेट करतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजेच इलेक्ट्रॉन डोनेट करणारे ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मग मला सांगा, ह्या कार्बनेटमवरती ऑलरेडी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे. ऑलरेडी याच्यावरती काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑलरेडी त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. प्लस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतात, त्याच कार्बनेटमला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. ज्या कार्बनेटमवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे त्याच कार्बनेटमला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपनं इलेक्ट्रॉन डोनेट केले तर हा जो कार्बनेटम आहे म्हणजेच कार्बेनियन आहे तो कसा होईल, स्टेबल होईल का अनस्टेबल होईल. ऑलरेडी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहेत प्लस त्याला अजून काय होतात, इलेक्ट्रॉन डोनेट केले जातात. याचा अर्थ तो काय होईल, पहिल्यापेक्षा अनस्टेबल होईल. याचा अर्थ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डिक्रीजेस स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन. इथे लक्षात इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इथे मी लिहितोय इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप EDG. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डिक्रीजेस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप decreases stability of कार्बेनियन. तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणजे प्लस आय इफेक्ट दाखवणारे ग्रुप, प्लस एच इफेक्ट दाखवणारे ग्रुप आणि प्लस एम इफेक्ट दाखवणारे ग्रुप काय करतात, कार्बेनियनची स्टॅबिलिटी डिक्रीज करतात, कमी करतात. समजा इथे आपण एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला इथे EWG म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणजे इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करणारा जो ग्रुप आहे तो ग्रुप कोणता असतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतो. पहा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणकोणते आहेत, तर मायनस आय इफेक्ट दाखवणारे ग्रुप, मायनस एच इफेक्ट दाखवणारे ग्रुप आणि मायनस एम इफेक्ट दाखवणारे जे ग्रुप आहेत
त्यांना आपण काय म्हणतो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणतो. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करतात इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करण्याचं काम करतात ते. इथे लक्षात म्हणजे पहा ह्या बॉन्डमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करतो स्वतःकडे अट्रॅक्ट करेल म्हणजे हा ॲरो असा येईल. इथे लक्षात तर ह्या बॉन्डमधले इलेक्ट्रॉन कोण अट्रॅक्ट करतोय तर हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अट्रॅक्ट करतोय आणि त्यामुळे काय होणार सांगा तर ह्या कार्बन अॅटमवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय होईल डिस्पर्स होईल. इथे लक्षात इथे जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील तर काय होणार तर हा जो कार्बन अॅटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे तो काय डिस्पर्स होईल आणि त्यामुळे ह्या कार्बनची काय होणार आहे स्टॅबिलिटी इन्क्रीज होणार आहे. तर याचा अर्थ काय तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट केल्यामुळे ह्या कार्बनची काय होते स्टॅबिलिटी इन्क्रीज होते म्हणजे त्याच्यावरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो काय होतो डिस्पर्स होतो डिस्ट्रीब्यूट होतो आणि त्यामुळे ह्या कार्बनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते आणि म्हणून याची स्टॅबिलिटी काय होते इन्क्रीज होते. याचाच अर्थ इथे आपण काय लिहिणार पहा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप पहा EWG इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप increases stability of carbonyl इथे सर्वांच्या लक्षात तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतात कार्बनची स्टॅबिलिटी डिक्रीज करतात आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करतात कार्बनची स्टॅबिलिटी इन्क्रीज करतात. नोट डाऊन पहा आता आपण काय पाहिलं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप decreases the stability of carbonyl and electron withdrawing group increases the stability of carbonyl. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहितोय पहा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियन पहा न्यू पॉईंट आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियन C- म्हणजेच काय तर कार्बोनियन लक्षात कार्बन अॅटमवर ते चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज कार्बोनियन स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -I effect directly proportional to -I effect but inversely proportional to +I effect. As the -I effect increases stability of carbonyl also increases directly proportional relation आहे. As the +I effect increases stability of carbonyl decreases. तर +I effect कोण दाखवतो तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप दाखवतो. -I effect कोण दाखवतो तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप दाखवतो. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू -M effect इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू +M effect. As the -M effect increases stability of carbonyl also increases. As the +M effect increases stability of carbonyl decreases. पहा -M effect कोण दाखवतो जे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असतात ना ते दाखवतात म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करतात स्टॅबिलिटी इन्क्रीज करतात आणि +M effect कोण दाखवतात तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप दाखवतात म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असतील तर स्टॅबिलिटी काय होते कमी होते. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू percentage of S character इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. म्हणजे काय पहा ज्याच्यामध्ये जास्त पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर असेल त्या कार्बनची स्टॅबिलिटी जास्त असेल. आता हे पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर म्हणजे काय ते होणार आहे आपल्याला इथे फक्त तुम्ही लक्ष ठेवा हे डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन आहे आणि जिथे पर्सेंटेज ऑफ S कॅरेक्टर जास्त असतं त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त असते. म्हणजेच काय तर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. ॲज द इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इन्क्रीजेस स्टॅबिलिटी ऑफ कार्बोनियन ऑल्सो इन्क्रीजेस. आणि त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बोनियन तर कार्बोनियनची स्टॅबिलिटी ऑर्डर काय पहा -M इफेक्टवाले जे ग्रुप आहेत ते काय करतात स्टॅबिलिटी कार्बनचे सर्वात जास्त इन्क्रीज करतात -M -I त्यानंतर लिहायचं आहे रेफरन्स त्यानंतर लिहायचं आहे +I आणि लास्ट लिहायचं आहे +M. तर पहा -M इफेक्ट दाखवणारे जे ग्रुप आहेत ते काय करतात कार्बनची स्टॅबिलिटी सर्वात जास्त इन्क्रीज करतात आणि जे +M इफेक्ट दाखवणारे ग्रुप आहेत ते काय करतात स्टॅबिलिटी सर्वात कमी करतात. आलं लक्षात करा नोट डाऊन.
स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियनवरती आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. फर्स्ट एक्झाम्पल CH3 मायनस CH3 मायनस CH2 minus and last CH3 minus. Which carbanion is more stable and which carbanion is less stable among these four carbanions? एकदम सिंपल आहे. हा जो कार्बेनियन आहे तो कार्बेनियन कोणता आहे? दिस इज 3 डिग्री कार्बेनियन. दिस इज 3 डिग्री कार्बेनियन. कारण निगेटिव्ह चार्ज ज्या कार्बनटमवरती आहे तो कार्बनटम 3 कार्बनटमला अटॅच आहे आणि म्हणून ह्या कार्बनटमला आपण काय म्हणतो? 3 डिग्री कार्बनटम म्हणतो. आणि 3 डिग्री कार्बनटमवरती हा निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे आपण याला काय म्हणतो? 3 डिग्री कार्बेनियन. नेक्स्ट हा कोणता कार्बेनियन आहे? दिस इज 2 डिग्री कार्बेनियन. दिस इज 1 डिग्री कार्बेनियन अँड दिस इज मिथाइल कार्बेनियन. दिस इज मिथाइल कार्बेनियन. विच कार्बेनियन इज मोर स्टेबल? ह्या सी वरती हा निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे ह्या सी वरती काय हे इलेक्ट्रॉनची पेअर आहे. इथे लक्षात ज्या कार्बनटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्या कार्बनटमवरती काय आहे? इलेक्ट्रॉनची पेअर आहे. इलेक्ट्रॉनची पेअर ते आपण इथं दाखवलं नाही पण आहे ते लक्षात ठेवा तुम्ही. ह्या कार्बनटमला काय अटॅच आहेत? तर हे 3 अल्काइल ग्रुप अटॅच आहेत. हे अल्काइल ग्रुप कसे आहेत? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. अल्काइल ग्रुप हे नेहमी कोणते ग्रुप असतात? तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात. इलेक्ट्रॉन डोनेट त्याला करतात. ह्या सीवरती ऑलरेडी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे आणि त्यामुळे याची स्टॅबिलिटी एका होणार अजून कमी होणार. इथे लक्षात ह्या सीवरती ऑलरेडी इलेक्ट्रॉन डेन्सिटी कशी आहे? जास्त आहे. प्लस हे 3 अल्काइल ग्रुप काय करतात? त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. याचा अर्थ इथे सर्वात जास्त काय आहे? प्लस आय इफेक्ट आहे. इथे आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळत नाही. कार्बोकॅटायनमध्ये आणि फ्री रॅडिकलमध्ये आपण हायपर कॉन्जुगेशन पाहिलं होतं. कार्बेनियनमध्ये आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळत नाही. देर इज नो हायपर कॉन्जुगेशन इन कार्बेनियन. इथे फक्त कोणता इफेक्ट आहे? तर इथे फक्त आहे प्लस आय इफेक्ट. आणि इथं 3 अल्काइल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट आहे. 3 अल्काइल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट आहे. इथे पहा किती अल्काइल ग्रुपचा प्लस आय इफेक्ट आहे? तर इथे 2 अल्काइल ग्रुप काय करतात? ह्या सी मायनसला इलेक्ट्रॉन डोनेट करतात. मग मला सांगा 2 डिग्रीमध्ये आणि 3 डिग्रीमध्ये मोर स्टेबल कार्बेनियन कोणता झाला? तर इथं 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत आणि इथे 3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. याला 3 अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतात. याला फक्त 2च इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहेत. 2 अल्काइल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करतात. त्यामुळे 2 डिग्री कार्बेनियन हा 3 डिग्री कार्बेनियनपेक्षा कसा असेल? मोर स्टेबल असेल. इथे सांगा तर इथे फक्त एकच अल्काइल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेट करणार आहे आणि त्यामुळे 1 डिग्री हा 2 डिग्रीपेक्षा कसा असेल? मोर स्टेबल असेल. मिथाइल कार्बेनियनमध्ये एकही अल्काइल ग्रुप हा ह्या सी मायनसला इलेक्ट्रॉन डोनेट करत नाही आहे. एकही अल्काइल ग्रुप अटॅच नाही. 3ही हायड्रोजन आहेत आणि त्यामुळे मिथाइल कार्बेनियन हा सर्वात कसा असेल? मोर स्टेबल असेल. Which carbanion is more stable? Methyl carbanion is more stable than 1 degree carbanion than 2 degree than 3 degree. आणि बरोबर याच्या अपोजिट आपण कुठे पाहिलं होतं? कार्बोकॅटायनमध्ये आणि फ्री रॅडिकलमध्ये पाहिलं होतं. कार्बोकॅटायन आणि फ्री रॅडिकल 3 डिग्री फ्री रॅडिकल आणि 3 डिग्री कार्बोकॅटायन हा कसा असतो? मोर स्टेबल असतो. इथे 3 डिग्री कार्बेनियन हा कसा आहे? लेस स्टेबल आहे. एवढा फरक तुम्हाला फक्त समजला पाहिजे. कार्बोकॅटायन आणि फ्री रॅडिकलचे स्टॅबिलिटी ऑर्डर सेम आहे. 3 डिग्री 2 डिग्री 1 डिग्री मिथाइल आणि कार्बेनियनची जस्ट त्याच्या अपोजिट आहे. येथे लक्षात तर इथे मिथाइल कार्बेनियन हा मोर स्टेबल आहे आणि 3 डिग्री कार्बेनियन हा कसा आहे? लेस स्टेबल आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण एक्झाम्पल सेकंड पाहूया. एक्झाम्पल सेकंड CH2 डबल बॉन्ड CH2 मायनस आणि इथे आहे CH2 मायनस. विच कार्बेनियन इज मोर स्टेबल? फर्स्ट और सेकंड? सांग कोणता कार्बेनियन हा मोर स्टेबल आहे? फर्स्ट मोर स्टेबल आहे का सेकंड मोर स्टेबल आहे? इथे काय आहे? तर डबल बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज म्हणजे काय आहे? कॉन्जुगेशन आहे. आणि कॉन्जुगेशन असेल तर तिथे आपल्याला काय पाहायला मिळतो? रेझोनन्स पाहायला मिळतो. म्हणजे इथे काय आहे सांगा? तर इथे आहे रेझोनन्स. इथे काय आहे? इथे हायपर कॉन्जुगेशन आहे तर इथे काय आहे? प्लस आय इफेक्ट आहे. तर इथे काय आहे? प्लस आय इफेक्ट आहे. सांग विच
कार्बिनेन इज मोर स्टेबल, तर रेझोनन्सवाला कसा असेल, मोर स्टेबल असेल. ज्या कार्बिनेनमध्ये रेझोनन्स आहे त्या कार्बिनची स्टॅबिलिटी जास्त असते. इथे लक्षात सर्वांचे आहे. हे झालं सेकंड एक्झाम्पल. त्यानंतर याच्यामध्ये पहा थर्ड एक्झाम्पल आहे. थर्ड एक्झाम्पल दिस इज कार्बेनियन CH2 minus and this is second carbanion CH2 double bond CH2 minus. Which carbanion is more stable, first or second? हा जो फर्स्ट कार्बेनियन आहे तो कोणता आहे? दिस इज कॉल्ड बेन्झाइल कार्बेनियन अँड दिस इज कॉल्ड अलाइल कार्बेनियन. इथे लक्षात बेन्झाइल आणि अलाइल म्हणजे काय हे आपण पाठीमागच्या लेक्चरला पाहिलं होतं. बेन्झाइल कार्बोनेटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे याला काय म्हणायचं, बेन्झाइल कार्बेनियन. इथे अलाइल कार्बोनेटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्यामुळे याला काय म्हणायचं, अलाइल कार्बेनियन. पहा याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आहे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. इथे पण काय आहे, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. याचा अर्थ दोन्हीमध्येही काय आहे, रेझोनन्स आहे. पहा बेन्झाइल कार्बेनियनमध्ये रेझोनन्स आहे, अलाइल कार्बेनियनमध्ये सुद्धा काय आहे, रेझोनन्स आहे. विच कार्बेनियन इज मोर स्टेबल, याच्यामध्ये आपल्याला जास्त रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर पाहायला मिळतील, याच्यामध्ये आपल्याला कमी रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर पाहायला मिळतील आणि त्यामुळे कोणता कार्बेनियन हा मोर स्टेबल आहे, बेन्झाइल कार्बेनियन इज मोर स्टेबल दॅन अलाइल कार्बेनियन. इथे लक्षात नोट डाऊन. किती एक्झाम्पल झाले, 3 एक्झाम्पल झालेत. तर याच्यामध्ये आपण फोर्थ एक्झाम्पल पाहूया. फोर्थ एक्झाम्पल ट्रायफिनाइल मिथाइल कार्बेनियन. दिस इज ट्रायफिनाइल मिथाइल कार्बेनियन. हा ट्रायफिनाइल मिथाइल कार्बेनियन आहे. सेकंड this is diphenyl methyl carbanion and this is benzyl carbanion. This is benzyl carbanion. Which carbanion is more stable, first, second or third? Which carbanion is more stable? एकदम सिंपल आहे. हा कार्बेनियन काय करतोय, तर ह्या 3 बेंझिन सोबत रेझोनन्स करतोय. म्हणजे इथं रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला जास्त पाहायला मिळतील. इथे कार्बेनियन 2 बेंझिन सोबत कॉन्जुगेशनमध्ये आहे, 2 बेंझिन सोबत रेझोनन्स करतोय आणि ते हा कार्बेनियन फक्त एकाच बेंझिन सोबत रेझोनन्समध्ये आहे. म्हणजे इथे आपल्याला जास्त रेझोनेटिव्ह स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामुळे फर्स्ट कार्बेनियन इज मोर स्टेबल दॅन सेकंड दॅन फर्स्ट. इथे लक्षात हेच अजून आपण कसं लिहू शकतो सांगा, तर हेच आपण अजून कसं लिहू शकतो पहा, C6H5 C6H5 thrice C minus is more stable than C6H5 twice CH minus. आणि हेच आपण अजून कसं लिहू शकतो, C6H5 CH2 minus. इथे लक्षात, तरी बेंझिन म्हणजेच काय आहे, तर फिनाइल ग्रुप आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पाहूया. 5 नंबर एक्झाम्पल आहे CH3 CH2 minus CH2 डबल बॉन्ड CH minus CH ट्रिपल बॉन्ड C minus. विच कार्बेनियन इज मोर स्टेबल. एकदम सिंपल आहे. पाठीमागं आपण एक पॉईंट पाहिला होता. कोणता पॉईंट पाहिला होता आपण, स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू percentage of S character. Percentage of S character is directly proportional to electronegativity. हा आपण पाठीमागं पॉईंट लिहिलेला आहे. स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. पाठीमागं आपण हे पण पाहिलं होतं की ह्या कार्बोनेटमचं आपण काय केलं होतं, हायब्रिडायझेशन काढलेलं होतं. ज्या कार्बोनेटमवरती लोन पेअर आहे, ज्या कार्बोनेटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे त्याचं आपण हायब्रिडायझेशन काढलेलं आहे. याचं हायब्रिडायझेशन काय आहे पहा, याचं हायब्रिडायझेशन आहे sp3, याचं हायब्रिडायझेशन आहे sp2 आणि याचं हायब्रिडायझेशन आहे sp. हे पाठीमागं आपण काढले नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड प्लस लोन पेअर. पाहता sp3 मध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर किती आहे, तर पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कसं काढायचं पहा, तर 100 डिवायडेड बाय
टोटल ऑर्बिटल किती आहेत पहा, एसचं एक ऑर्बिटल आहे आणि पीचे किती आहेत, 3 आहेत. म्हणजे 100 डिवायडेड बाय काय करायचं, 4 करायचं. कारण इथे ऑर्बिटल किती टोटल 4 आहेत, एसचं 1 आणि पीचे 3 आहेत ना, म्हणून टोटल किती झाले 4. 100 डिवायडेड बाय 4 ॲन्सर किती येणार पहा, तर ॲन्सर येणार 25. पहा इथे एस ऑर्बिटल किती आहे, 1 आहे एस आणि पी आहे 3. तर मला सांग एस कॅरेक्टर किती येणार मग. पहा एस आणि पी, पहा एस कॅरेक्टर कसं काढतं, टोटल एस ऑर्बिटल किती आहेत 1 इंटू ॲन्सर काय आलं आपलं 25. 1 इंटू 25 किती आलं 25. म्हणजे इथं काय आहे 25% एस कॅरेक्टर, 25% एस कॅरेक्टर. पहा इथे मग पी कॅरेक्टर किती असेल, पहा पी किती आहेत 3 आहेत. 3 इंटू 25 किती येणार 75 येणार. 75% काय आहे पी कॅरेक्टर आहे. इथे लक्षात पहा एस कॅरेक्टर कसं काढायचं आणि पी कॅरेक्टर कसं काढायचं ते. तर एस कॅरेक्टर आपण समजलं कसं काढलं ते आणि पी कॅरेक्टर कसं काढलं ते. पहा जर तुम्ही एस कॅरेक्टर काढलं तर राहिलेलं काय असणार आहे, पी कॅरेक्टर असणार. एकदम सिम्पल आहे. पहा आपण काय करूया, इथे पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर किती आहे ते आपण काढूया. पहा पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर, पहा एस पी टूमध्ये किती आहे पहा 100 डिवायडेड बाय काय करायचं, 100 डिवायडेड बाय टोटल ऑर्बिटल किती आहेत 3 आहेत ना, म्हणजे हे ॲन्सर काय येणार 33.33. एस आणि पी कॅरेक्टर आपण काढूया इथे एस पी टूमध्ये. पहा एस ऑर्बिटल किती आहे 1 आहे. 1 इंटू हे ॲन्सर किती आलं आपलं 33.33. म्हणजेच काय येणार इथं 33.33% एस कॅरेक्टर. इथे लक्षात. तर एस पी टूमध्ये पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर किती आहे 33.33. मग सांगा पी कॅरेक्टर किती असेल, तर राहिलेलं पी कॅरेक्टर असेल म्हणजे किती 66.66. इथे लक्षात. एस पीमध्ये सांगा किती असेल, एस पीमध्ये 100 डिवायडेड बाय काय करायचं, 100 डिवायडेड बाय किती एसचं एक ऑर्बिटल आहे आणि पीचं एक ऑर्बिटल आहे. म्हणजे टोटल ऑर्बिटल किती आहेत 2 आहेत. म्हणजे हे ॲन्सर किती येणार सांगा 50 येणार. याचा अर्थ इथे पहा पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर किती आहे 50 आहे. येते लक्षात कसं काढलं ते. पहा एस पण 1 आहे आणि पी पण 1 आहे. 1 इंटू काय येणार 50, हे पण काय येणार पी पण 1 आहे. 1 इंटू काय येणार 50 येणार. म्हणजे इथे काय आहे 50% एस कॅरेक्टर आहे. येते लक्षात. तर आपण SP3 SP2 आणि एस पीमध्ये काय काढलं, पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर काढलं. हां पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. कुणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त सांगा, तर याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल. एस पी कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी SP2पेक्षा जास्त आहे आणि SP2ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही SP3पेक्षा जास्त आहे. इथे लक्षात. पुढे स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. जिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल त्याची स्टॅबिलिटी जास्त असेल. मग सांग एस पी इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह अँड देअरफॉर एस पी कार्बेनियन इज मोर स्टेबल दॅन SP2 अँड दिस इज स्टॅबिलिटी ऑर्डर. SP कार्बेनियन इज मोर स्टेबल दॅन SP2 कार्बेनियन इज मोर स्टेबल दॅन SP3 कार्बेनियन. नोट डाऊन. पहा झाले सर्वांचं लिहून हे. आता आपण लिहूया जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बेनियन. जनरल स्टॅबिलिटी ऑर्डर general stability order of carbanion. Which carbanion is more stable? Triphenyl methyl carbanion C6H5 thrice C minus. This is called triphenyl methyl carbanion is more stable than diphenyl methyl carbanion is more stable than benzyl carbanion is more stable than benzyl carbanion, that is C6H5CH2 minus is more stable than allyl carbanion CH2 double bond CH CH2 minus is more stable than
मिथाइल कार्बेनियन CH3 minus is more stable than 1 degree कार्बेनियन CH3 CH2 minus is more stable than 2 degree कार्बेनियन CH3 twice CH minus is more stable than 3 degree कार्बेनियन. हा कोणता आहे 3 डिग्री कार्बेनियन. 3 डिग्री कार्बेनियन इज लेस स्टेबल, मिथाइल कार्बेनियन इज मोर स्टेबल. इथे लक्ष सर्वांच्या नोट डाऊन करा. हे झालं नोट डाऊन करून. हे याचे काय आपण एक्झाम्पल्स पाहूया, क्वेश्चन्स. इथे काय आपण क्वेश्चन्स पाहूया. फर्स्ट क्वेश्चन. Which carbanion is more stable? This is A carbanion, this is B carbanion and this is C carbanion. Which carbanion is more stable? हा जो A कार्बेनियन आहे तो कोणता आहे पहा. दिस इज 2 डिग्री कार्बेनियन. हा कोणता आहे 2 डिग्री कार्बेनियन आहे. हा कोणता आहे 1 डिग्री कार्बेनियन आहे आणि हा कोणता आहे 3 डिग्री कार्बेनियन आहे. विच कार्बेनियन इज मोर स्टेबल? स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला काय लिहिता येईल? स्टॅबिलिटी ऑर्डर. स्टॅबिलिटी ऑर्डर काय लिहिता येईल? 1 डिग्री कार्बेनियन इज मोर स्टेबल, देअरफॉर B is more stable than 2 degree. A is more stable than 3 degree. लक्षात, this is stability order of carbanion. 1 degree carbanion is more stable than 2 degree and 2 degree is more stable than 3 degree carbanion. त्यात याच्यामध्ये एक्झाम्पल आहे सेकंड. CH3 CH2 CHCl CH2 minus CH3 CHCl CH2 minus and CH2Cl CH2 minus. Which carbanion is more stable? This is A carbanian, this is B carbanian and this is C carbanian. What is the stability order of this carbanion? Stability order. इथे कोणता इफेक्ट आहे? तर हॅलोजन इथं हॅलोजन अटॅच आहे. हॅलोजन जर असेल तर तो नेहमी कोणता दाखवतो? मायनस आय इफेक्ट. इथे काय आहे? मायनस आय इफेक्ट आणि इथे काय आहे? मायनस आय इफेक्ट. पाठीमाग आपण पाहिलं होतं की इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिस्टन्सला कसा आहे? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे आपण इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पाहिलं होतं. इंडक्टिव्ह इफेक्ट इन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. इथे पहा क्लोरीनचं डिस्टन्स. क्लोरीन हा कोणता इफेक्ट दाखवत आहे? तर मायनस आय इफेक्ट दाखवत आहे. म्हणजे इथे पहा मायनस आय इफेक्ट कसा असणार आहे सांगा? तर इथं CLचं कार्बनपासून जे डिस्टन्स आहे ते कसं आहे? क्लोज डिस्टन्स आहे. इथे लक्षात इथे CLचं जे डिस्टन्स आहे कार्बनपासून ते कसं आहे? एकदम क्लोज डिस्टन्स आहे. याचा अर्थ डिस्टन्स कसं आहे तिथं सांगा? डिस्टन्स कमी आहे. याचा अर्थ तिथं मायनस आय इफेक्ट कसा असणार सांगा? जास्त असणार. आणि जिथे मायनस आय इफेक्ट जास्त त्याची स्टॅबिलिटी जास्त. इथे पहा थोडंसं काय झालेलं आहे? क्लोरीनचं डिस्टन्स हे कार्बनपासून इन्क्रीज झालेलं आहे आणि इथे सर्वात जास्त डिस्टन्स आहे. सर्वात जास्त डिस्टन्स कुठे आहे? तर Cमध्ये आहे. डिस्टन्स जास्त म्हणजे मायनस आय इफेक्ट कसा असणार? कमी असणार. कारण इंडक्टिव्ह इफेक्ट हा डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे सांगा मोर स्टेबल कार्बेनियन कोणता असेल? A कार्बेनियन इज मोर स्टेबल दॅन B अँड B इज मोर स्टेबल दॅन C.
एचचं डिस्टन्स कसं आहे कमी आहे आणि त्यामुळे मायनसचा इफेक्ट जास्त आहे आणि जेवढा मायनसचा इफेक्ट जास्त तेवढी त्याची स्टॅबिलिटी जास्त. इथं मायनसचा इफेक्ट कसा आहे कमी आहे, इथं मायनसचा इफेक्ट कसा आहे कमी आहे कारण डिस्टन्स जास्त आहे आणि त्यामुळे याची स्टॅबिलिटी कमी कारण मायनसचा इफेक्ट कमी. इथे लक्ष सर्वांच्या नोट डाऊन. पहा नेक्स्ट क्वेश्चन. आपल्याला क्वेश्चन 3मध्ये हे 4 कार्बेनियन दिलेत आणि यांची आपल्याला काय विचारले आहे तर स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला विचारले. स्टॅबिलिटी ऑर्डर आपल्याला याचे सांग. हे जे सर्व कार्बेनियन आहेत ते कोणते आहेत बेन्झाइल कार्बेनियन आहेत एस. तर इथे पहा पॅरा पोझिशनला कोणताही ग्रुप अटॅच नाही आहे. इथे पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे Cl अटॅच आहे. मला सांगा जर हॅलोजन बेन्झिनला अटॅच असेल कॉन्जुगेटेड सिस्टमला जर अटॅच असेल तर Cl हा नेहमी कोणता इफेक्ट दाखवतो -I इफेक्ट दाखवतो. इथे पहा बेन्झिनला कॉन्जुगेटेड सिस्टमला काय अटॅच आहे OH अटॅच आहे. OH मधला कोणता ॲटम अटॅच आहे तर ऑक्सिजन. ऑक्सिजन ॲटमवरती काय असते लोन पेअर असते आणि त्यामुळे आपल्याला इथे कोणता इफेक्ट पाहायला मिळेल तर +M इफेक्ट पाहायला मिळेल. इथे पहा कॉन्जुगेटेड सिस्टमला काय अटॅच आहे NO2 ग्रुप अटॅच आहे. NO2 ग्रुप हा नेहमी आपल्याला कोणता पाहायला मिळतो NO2 ग्रुप हा नेहमी आपल्याला कोणता इफेक्ट दाखवतो -M इफेक्ट. इथे कोणता इफेक्ट नाही आहे म्हणजे हा काय आहे रेफरन्स. मग सांग विच कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. पहा स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बेनियन विच कार्बेनियन इज मोर स्टेबल तर -M वाला कार्बेनियन हा कसा असतो मोर स्टेबल असतो म्हणजे 4th इज मोर स्टेबल दॅन. -M नंतर -I वाला मोर स्टेबल असतो म्हणजे 2nd. त्यानंतर रेफरन्स येईल म्हणजे 1 आणि लास्ट काय ना +M वाला म्हणजे 3rd. दिस इज द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बेनियन. डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन 4th कार्बेनियन इज मोर स्टेबल. आणि लक्षात कार्बेनियनची आपण पाठीमागं स्टॅबिलिटी ऑर्डर लिहिली होती. काय लिहिली होती आपण -M इज मोर स्टेबल दॅन -I दॅन रेफरन्स दॅन +I दॅन +M. दिस इज दी ऑर्डर स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बेनियन. -M वाला कार्बेनियन मोर स्टेबल असतो. इथे लक्षात पहा. इथे सांगा इथे आपल्याला कोणते कार्बेनियन दिलेले आहेत बेन्झाइल कार्बेनियन दिलेले आहेत. सांग इथे काय अटॅच आहे OH ग्रुप अटॅच आहे. OH मध्ये ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर आहेत त्यामुळे हा दाखवला आपल्याला +M. इथे पण 2 लोन पेअर आहेत +M. इथे NO2 ग्रुप कोणता दाखवतो -M. CN पण कोणता दाखवतो -M. तर हे सर्व आपण पाठ्यामागं इन डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ग्रुप कोणता अटॅच आहे त्याच्यावरून तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की इथे आपल्याला कोणता इफेक्ट पाहायला मिळतो ते. इथे लक्षात पहा इथे सांगा स्टॅबिलिटी ऑर्डर काय असेल स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ कार्बेनियन. हां स्टॅबिलिटी ऑर्डर काय येणार पहा -M +M. -M वाले काय करतात स्टॅबिलिटी इन्क्रीज करतात. मला सांग 3rdमध्ये पण -M इफेक्ट आहे आणि 4thमध्ये पण -M इफेक्ट आहे. कोणाचा -M इफेक्ट हा जास्त आहे मॅक्झिमम -M इफेक्ट आपल्याला कोण दाखवतो NO2 ग्रुप दाखवतो. NO2चा -M इफेक्ट हा CNच्या -M इफेक्टपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे हा जास्त स्टॅबिलिटी काय करणार इन्क्रीज करणार आणि त्यामुळे 3rd कार्बेनियन इज मोस्ट स्टेबल दॅन. हा कोणापेक्षा येईल 4thपेक्षा येईल 4th. त्यानंतर कोण येईल सांगा इथे +M इथे +M वाले काय करतात स्टॅबिलिटी डिक्रीज करतात कमी करतात. कोणाचा +M जास्त आहे तर OCH3चा +M OHचा +M हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू OCH3. OCH3चा +M हा कमी आहे ॲज कम्पेअर टू OH. येथे लक्षात म्हणजे OHपेक्षा OCH3 हा कमी +M दाखवतो. दोन्ही +M पण जास्त कोण +M दाखवतो हा जास्त दाखवतो आणि त्यामुळे हा जास्त स्टॅबिलिटी कमी करणार. येथे लक्षात इन्क्रीज करणार नाही स्टॅबिलिटी काय करणार कमी करणार आणि त्यामुळे काय येणार 4 नंतर काय येणार 2 आणि 2 नंतर काय येणार 1 येणार. येथे लक्षात 1चा +M इफेक्ट हा जास्त आहे आणि त्यामुळे तो जास्त स्टॅबिलिटी काय करणार कमी करणार तो इन्क्रीज करणार नाही आणि त्यामुळे 2nd कार्बेनियन इज मोर स्टेबल दॅन 1st. येथे लक्षात दिस इज ऑर्डर नोट डाऊन. पहा स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियनवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. याच्यामध्ये क्वेश्चन काय दिला आहे पहा राईट दी डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ स्टॅबिलिटी ऑफ फॉलोविंग कार्बेनियन.
तर तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेत. दोन्ही क्वेश्चनमध्ये तुम्हाला 3 कार्बेनियन दिलेत आणि यांची तुम्हाला कोणती ऑर्डर लिहायची आहे, तर डिक्रीजिंग ऑर्डर तुम्हाला लिहायची आहे. कोणती ऑर्डर लिहायची आहे, डिक्रीजिंग ऑर्डर लिहायची आहे. तर ठीक आहे. तर इथे आपण कोणता रिएक्शन इंटरमिडिएट कंप्लीट केला, तर कार्बेनियन हा रिएक्शन इंटरमिडिएट कंप्लीट केला. तर आपण टोटल किती सांगितले होते इंटरमिडिएट, तर आपण टोटल 6 इंटरमिडिएट सांगितले होते. तर त्यातले आपण 3 इन डिटेलमध्ये पाहिलेत. फर्स्ट इज कार्बोकॅटायन, सेकंड इज फ्री रॅडिकल अँड थर्ड इज कार्बेनियन. आता राहिले कोणते 3, कोणते, कार्बिन, नायट्रीन आणि बेन्झाईन. तर हे जे 3 आहेत, तर हे 3 आपल्याला एनसीईआरटीमध्ये दिले नाहीत, परंतु हे ज्या वेळेस रिएक्शनमध्ये येतील त्यावेळेस तुम्हाला हे एक्सप्लेन केलं जाईल. हे 3 जास्त इम्पॉर्टंट नाही आहेत इम्पॉर्टंट, पण कार्बोकॅटायन, फ्री रॅडिकल आणि कार्बन इतके नाही आहेत. तर याच्यावरती आपल्याला जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत. ते 3ही तुम्हाला एक्सप्लेन केले जातील, पण ते जिथे तुम्हाला रिएक्शनमध्ये येतील तिथे ते तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. ठीक आहे. तर इथे आपण हा टॉपिक कंप्लीट करतोय. कोणता, GOC, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर GOC आपण हा फर्स्ट टॉपिक कंप्लीट केलेला आहे. तर याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो कोणता आहे, आयसोमेरिझम. तर आपण नेक्स्ट लेक्चरला एक न्यू टॉपिक स्टार्ट करतोय, आयसोमेरिझम. इम्पॉर्टंट टॉपिक आहे आयसोमेरिझमसुद्धा. तर ठीक आहे. तर इथे आपण हा फर्स्ट टॉपिक कंप्लीट केला, GOC, जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. थँक्यू.